कुठून पाणी आणतात प्यायला, आंघोळीला? आता काहीच नाही त्यांना, काहीच नाही. आता मी तर काय करू शकत नाही. हे जे लोक आहेत यांची अशी मागणी आहे की आता ठीक आहे, आता पहिला मुद्दा, आता किती पाणी मिळतं का प्यायला हे गावात? नाही, पाणी नाही. पाणी टंचाई टँकर प्रस्ताव आपण सादर केलेला आहे. टँकर 1-2 दिवसात चालू होईल. ते सर्कल नसल्यामुळे तो विसर झालता सर्कल साहेबांच्या सहाय्याने. काल बीडीओ साहेबांनी सांगितलं 2 दिवसात टँकर चालू होईल आपल्याकडे. 2 दिवसानंतर चालू होईल. इतके दिवस का चालू नाही झाला? ते अपूर्ण प्रस्ताव होता ना. म्हणजे प्रस्ताव तुमच्याकडून चुकला का त्यांच्याकडून चुकला? नाही, सर्कल आम्ही प्रस्ताव सादर केलेला आहे, पण सर्कल साहेबांच्या सहाय्याने होत्या. त्यामुळे साहेबांनी सांगितलं की त्यांच्या घेतो सह्या आम्ही आणि 200 टँकर चालू करण्याची व्यवस्था करतो म्हटले. बरं. मग आता काय सोय आहे पाण्याची? आता नाही, आता अडचणच आहे सध्या. आता हे नवलीवाडी सुरकुलवाडीचा तुमच्या अगोदर चर्चा झाली. मी पत्रव्यवहार केलेला आहे साहेबांना की बाबा असा विषय आहे. पोलीस पाटील मॅडमला म्हणलं आपण पंचनामा करू. या लोकांना बोलवलं होतं, या म्हटलं होतं. त्यांना उद्याच मिटिंग लावणार होतं, पण ती म्हणली आज भेटायचं आहे. म्हणली या म्हटलं. माझ्याकडं बांगरवाडी पण आहे. त्यांच्याकडनं त्यांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा चालू करायचा हमी घेतली यांनी की तुमची केबल तुटलेली आहे किंवा पाईपलाईन तुटलेली आहे ती आजच्याच तुम्हाला आणून द्यायची जबाबदारी करतो आणि थोडीफार तुम्ही आम्ही सहकार्य करून गावचं पाणी पुरवठा आपण सुरळीत चालू करू आणि कुणीतरी हमी घ्या. मी केबल आणि या ठिकाणी थांबतो तुम्हाला. या ठिकाणी ग्रामपंचायत नळवणे यांचे जे ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत म्हणजे गायकवाड सर ना, जगताप सर, त्यांनी आजच 29/4/2025 पत्र दिले. पोलीस उपनिरीक्षक आळेपाटा नावानी नळवणे गावातील ग्रामपंचायत पाणी पुरवठा नळ कनेक्शन तोडफोड केल्याबाबत आज्ञादेशमाने फोडले आहे. गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. आपल्या स्तरावर योग्य तो न्याय मिळावा ही ग्रामस्थांची मागणी आहे. आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा ही विनंती आहे. त्यासोबत सगळ्यांची मागणी घेतली. मागणी घेऊन त्यांना काय म्हणलं, आत्ता चालू करायचं काय असेल ते मला सांगा. तुम्हाला पाणी पुरवठ्यासाठी चालू करण्यासाठी केबल आणि पाणी पुरवठा आणि स्टार्टरची गरज आहे. ते लगेच मी ऑर्डर पण सांगितली, तुम्हाला केबल द्यायची व्यवस्था मी आजच्या आज करून देतो. या लोकांचं म्हणणं आहे का ती जे तलाव आहे, काय तलावाचं नाव आहे त्या मोर्शेद तलाव आहे. तलावात पाणी पण तो पिण्यायोग्य नाही, परंतु ह्या लोकांना ग्रामस्थांना दिला. आता हा आत्ताचाच नाही, दरवर्षी तो विषय होतोय. पाईपलाईन तोडणे, परत केबल तोडणे. त्यामुळे आता शेवटी काहीतरी पर्याय करू किंवा ठोस निर्णय घेण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांचे सहकार्य मला पाहिजे. आपण त्याच्यासमोर पाठपुरावा करू. बीडीओ साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना मी पत्र देतो आणि पोलीस निरीक्षणाला आता देतो. बीडीओ साहेबांना पण फोन करून सांगतो की साहेब असा असा विषय आहे आणि यांना आत्ताच सांगितलं की आपण मंगळवारी सर्वजण ग्रामस्थ काय समस्या असतील, आता 2 दिवस सुट्टी आहेत, तर मंगळवारी ह्यांच्याबरोबर जाऊन काय गावातील समस्या, पाणी पुरवठा किंवा ह्याच्यावर काय तर तोडगा घेतला पाहिजे. मी स्वतः काही निर्णय घेऊ शकत नाही. बीडीओ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ह्यांना सांगून तुमच्या अगोदरच मिटिंग झाली की असं आपण करू आणि आता 1 ते 10 तारखेच्या दरम्यान ग्रामसभा आहे. ग्रामसभेत जो निर्णय होईल तो आपण मान्य करू आणि कायमस्वरूपी योजना राबवण्याचा माझा उद्देश आहे. आता या ठिकाणी तुमची स्वाक्षरी दिसते जगताप साहेब, सरपंचांची सही नाही. आत्ता मी तयार केले सर. अच्छा. आता सरपंच बाहेर आहेत. सरपंचांना फोन केला, त्यांना पण ते आजारी आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. मग त्यांना म्हणलं ते सरपंचाच्या परस्पर आता शेवटी काय घेणं आपल्याला पण ऑन द स्पॉट घेण्याचा अधिकार आहे सचिवांना डायरेक्ट. तुम्हाला जास्त पॉवर आहे ना. मग त्यांच्या अगोदर ह्या लोकांना मग तुमची काय इच्छा आहे. आता त्यांनी एक मुद्दा म्हटला अज्ञात दिसून, मला तुम्ही नाव सांगा, मी त्यांचं नाव टाकून देतो. शेवटी ज्या काही गोष्टीला पाठपुरावा आता आम्हाला. आता तो राहिला का काय गाव मुखेड, काय तलावाचं नाव? मोर्शेद. तो मोर्शेद तलावामध्ये आता पाणी कमी. आजूबाजूची लोक त्या तलावाचा उपयोग बागायती पिकं घेण्यासाठी करतात उन्हाळ्यात. म्हणजे आता मे महिना 2 दिवसावर लागल, ठीक आहे. बरोबर. मग आता ही लोक जे आहे आदिवासी वस्तीतली, ते खराब जरी पाणी असलं तरी गुराढोरांना आंघोळीला वापरत होते. मग आता ती काही लोक जे अज्ञात आहेत समजा, ती कट करतात पाईप कनेक्शन, यांना पाणी मिळू नये व आपली शेती पिके जगावीत. ह्या लोकांवर आपण काय ऍक्शन घेणार आहात? आता मी बीडीओ साहेबांना पण सांगणार, पोलीस स्टेशनला पण जाणार आहे. मॅडमला बोललो, त्याची मीटिंग आहे पोलीस पाटील मॅडमला. त्यांना सकाळी काल पण बोललो की मॅडम असा विषय आहे, काय त्याच्यावर ठोक निर्णय घेणं गरजेचं आहे. जे काय पाठपुरावा करायला लागेल ते मी करून घेतो. आणि त्यांना म्हणलं तुमच्या लोकांची मला साथ पाहिजे. असं शेवटी कसं पोलीस स्टेशनला गेलं तर ठोक पुरावा असल्याशिवाय कुठल्या गोष्टी पुरावा घ्यायचं काम तुम्ही झाले ना, तिथं तुम्ही फिर्याद नव्हतो. हे काय पोलीस स्टेशन बाजूला फेकून पहिली गोष्ट. बरोबर आहे की तुमच्या ग्रामपंचायत प्रॉपर्टीची जर कोणी जर तोडफोड केलेली असेल आणि कोणतरी एखाद्या वस्तीला पाणी मिळू नये म्हणून आगळी करत असेल ते नाही फिर्याद करायची, तर त्याच्यावरती मोठा गुन्हा दाखल होईल. नाही, शासकीय कामात अडथळा आणणे हे त्यांना सांगितलंय. नाव सांगा, चोरीचा होईल, जे काय गुन्हा असतील शासन का नाही केलं एवढे दिवस? नाही हो का. शेवटी मी सचिवांना मी पोलीस पाटील मॅडमला सांगितलं होतं, आज कालच यायचं होतं, काल पंचनामा. आज ह्या लोकांना बोलवलं, म्हणलं असा विषय आपण करू म्हटलं. मॅडमला पण म्हणलं तर आपण संयुक्त करू. पण आज माझ्याकडे भांगरवाडी
शिंदेवाडी नळावणे 3 आहेत. सकाळीच मिटिंग होते त्यामुळे म्हणलं दुपारी या. पण आता काय झालंय, ठीक आहे तुमच्याकडे बांगरवाडीचं आहे, नाही, सिंधुवाडीचं आता- काय, तुम्ही ते ताबडतोब ते जॉईन करून द्या ना मग. लगेच करून घ्यायचं, झाला की विषय. किती वेळात होईल चालू? ते आता त्यांना आता केबलचं सांगितलं, केबलचं एस्टिमेट काढून त्यांना आज केबल आणि स्टार्टर आणून द्यायची जबाबदारी आजच्याच घेतलेली आहे. आजच्या जोडून देणार? हो, तुमच्या अगोदर ते विषय झालाय. मग उद्या परत ते फोडले हो मग? त्यांना थोडी त्यांनी हमी घेतली, थोडंफार लक्ष द्या म्हटलं, आणि ठोस निर्णय असा घेतला जाईल की तो कायमस्वरूपी म्हणजे एखाद्या कडक शासन झाल्याशिवाय ती पर्याय नाही, आणि त्याला जबाबदार मी राहणार आहे. त्यांना म्हणलं एवढी वेळ आता आपण पण देऊ, तक्रार तर करणार आहे, पोलीस स्टेशनकडे फिर्याद पण देणार आहे, परंतु थोडंफार तुमचं पण सहकार्य. त्यांच्याकडनं मी लिहून घेतलं की बाबा त्यांनीच सांगितलं की आम्ही हमी घेतो, मग चालतंय म्हणलं. त्यांना आहेत की सगळे लोक बसतील तुमच्या सोबत असतील कायमस्वरूपी? सगळे आणि सगळे जरा- आहेत. ह्यांनी त्यांना विचारा, मी काय बोललो तुमच्या अगोदर त्यांना विचारा, तुमच्याकडे थांबा. हा. तुमच्या अगोदर त्यांना विचारा मी काय सांगितलं. तुम्ही हमी घ्या, तुम्हाला जो लागणारा खर्च मी आजच्या तुम्हाला देण्याची व्यवस्था करतात. पाणी पुरवठा योजना चालू करायची जबाबदारी माझी राहिली सचिवांना. आता तुम्ही ऑर्डर केलेली आहे खरेदी हो, करायची? खरेदी करा. तुमच्या देखत फोन पण केलेत, आणि ती सामान आणायला त्या एकाच माणसाला कोणाला पण घेऊन जाणार, त्यांचं ती सामान त्यांना पोच करायची जबाबदारी माझी राहील आजच्या. ठीक आहे, समाधानी आहे का तुम्ही यांच्या उत्तरावर? गाव वारंवार असं पुढे करत आहे आमच्या. तर गावामध्ये 4 पाईपलाईन आहेत. तिथून पाणी आम्हाला त्याच ठिकाणावरून 4 ठिकाणी पाणी होते. त्यांच्या पाईपलाईन का तुटल्या नाही, आमचीच का तुटली? एक मिनिट. म्हणजे गावामध्ये 4 ठिकाणी पाईपलाईन आहेत. मोळदार आहे, मोळदार आहे, गुंडवस्ती आहे, इकडं देशमुख वस्ती, यांच्या पाईपलाईन का तुटल्या नाही? आमची नवलेवाडीची का पाईपलाईन तोडली गेली? मग बरं मागच्या वर्षी पण असं जाऊन टाकल्या, ह्या वर्षी पण तोडून टाकले, तुकडे तुकडे केले. आमची माणसं रात्रीचे येऊन ते पाईप जोडी द्यात पाईपलाईन वेळेला, दिवसा सुद्धा कधी नाही. आमची वेर भरली, आमचा तारा सुद्धा नाही यांना परत. आम्ही काय पिण्याचं पाणी नाही मागती. किती मोटर आहे तिकडे खाजगी लोकांच्या, शेतकऱ्यांच्या? ते खाजगी काय माहित नाही एवढं, पण आम्ही जी विहिरीचं पाणी ना गावाला, आम्ही त्यातलं पाणी मागते नाही. आम्हाला तळ्यातलं पाणी ना ते पाणी द्या, आम्ही तुम्ही जनावरांसाठी आम्हाला ते पाणी द्या. आणि तळ्यामध्ये मोठं आहे. मग भाऊसाहेब गेल्या वर्षी सुद्धा त्यांचं म्हणणं एखाद्या पाईपलाईन जाळून टाकण्यात आल्या होत्या ती केबल. 2-3 वर्षापूर्वी झालं. मग त्यावर काय केली होती का? त्याच्यावर काय सांगता येणार नाही. ह्या वर्षी केबल चोरी गेल्या वर्षी चालते की आपण दिली ना केबल गेल्या वर्षी. नाही, आता हे काय असं कोण चोरट्यांचं काम नाही. हे स्थानिक लोकांचं हा, ते काय करतात का त्यांचं पाणी वाढावं, त्यांच्या विहिरीत तळ्याचं पाणी उघडच आहे. यावं म्हणून ते करताय. म्हणजे ते काही लोक बाहेरचे नसतील नाहीत ना, बरोबर आहे ना. आणि ते जाणीवपूर्वक ह्यांना तेच म्हणलं ना, आता शेवटी जाणीवपूर्वक तुमचं चाललंय, कोणी तर थोडंफार एकडे एक लक्ष देऊन ती नियोजनबद्ध आपण कार्यक्रम करू. आता मागच मी त्यांना ते एक हे सांगितलं पाणी चोरी संदर्भात. मी इंदापूरला असाच एक विषय झाला पाणी चोरी संदर्भात, त्याच्या आधीच एक किस्सा त्यांना सांगितला की तशासाठी आपण 3 जणच जास्त हात बोलवायचे नाही, कोणाला इन्व्हॉल्व करायचं नाही. त्या पद्धतीनं आपण एक सिस्टमॅटिक चोरी मी आहे का नाही, लाल पाणी अख्ख्या विहिरीला करून मी अख्खा एक चोर पकडला होता. हीच 2017ला तुम्ही तिथं स्वतः इंदापूरला अधिकारी होते का? स्वतः मी तिथे हे आम्हाला शेअर करा. मी स्वतः ते अशी पाणी पाणी पुरवठा योजनेतील पाण्याची पाणी चोरी पकडण्यासाठी विहिरीतील पाणी रंगीत रंगीत करण्यात आलं होतं. आणि ते 10 फुटावरून मी एक जणांना चॅलेंज देऊन ते मी त्याचे चॅनल केले. तसं मी ह्यांना पण सांगितलं की चॅलेंज मी स्वीकारणारा माणूस आहे. तुम्ही विहिरीमध्ये काय केलं? अं, खाण्याचा सोडा काय घडलं होतं ते सांगा. तुम्ही बावड्यामध्ये कुठं रेडा बरोबर, तिथं काय झालं असं पाण्याचा भीषण प्रसंग झाला आणि टंचाईमध्ये 10 फूट खोल पाईपलाईन आलेले आहे. त्यात संबंधित माणसाने मेन पाईपलाईनला खोल घेऊन राहणार तो पाणी वापरत होता. ग्रामपंचायतीची पाईपलाईन ती माहित होतं, 2-3 सदस्य होते, परंतु आम्हाला नाव माहित होतं. आता जो किस्सा झाला तसं आम्हाला नाव माहित होतं 3-4 लोकांकडे आहे. तर ते आम्ही म्हणलं आता कोणच तयार व्हायना. मग एक दिवस सरपंचांना काय घेतलं नाही, काही गोष्टीला हे होते म्हणून सरपंचांना सांगितलं की असं आम्ही करणार आहे. मग पाणी पुरवठा कर्मचारी, संबंधित ग्रामसेवक, मी, ग्रामपंचायत कर्मचारी एक आणि STP वाला जो ज्यानं काहीतरी आम्हाला मार्गदर्शन केलं, सल्ला असा करायचा आपल्याला. तर काय असं मग आम्ही रात्रीच 10-12 वाजता ती लाल पाणी केलं विहिरीचं आणि 3-4ला पाणी सोडणार होतो. मग ती काय केलं, अख्ख्या गावाला लाल पाणी यायचं. पाठीचे लोक म्हणले लाल पाणी कसं काय लागलं, परंतु आमचा उद्देश वेगळा होता. पण ज्या दिवशी तिथं चालू होतं त्याच्या विहिरीत पाणी पडत होतं. आम्हाला जी पाहिजे चोर पकडायचा होता तो गावाला ते घाण पाणी नाही, परंतु पिण्यायोग्य पाणी होतच. ते म्हणजे ह्याचं होतं पाणी, जिलेबीचं पाणी होतं आणि खाण्यायोग्य पाण्यात टाकला. पण त्यानं आमची चोरी पकडली. त्या दिवशी मी तिथं रात्री 12ला काय थांबलो नाही, नियोजन केलं आणि मी घरी गेलो. आणि दुसऱ्या दिवशी 4ला पाणी कर्मचारी चालू केलं. मग डिपार्टमेंटचे सगळे विहिरीव बघाय. मी दुसऱ्या दिवशी काही विहिरीव पण गेलो नाही, परंतु चोर पकडले मी तसे. मग ते चोर सापडले. पण तुम्ही एक ग्रामसेवक आहात किंवा काय जे आहात, त्यामुळे तुम्हाला ते प्रकार केल्यामुळे त्रास बी झाला असेल. त्रास झाला ना मला. काय झालं?
त्रास मला बोलले, परंतु मी चॅलेंज दिलंय. असं ह्यांना पण चॅलेंज दिलंय की चोरी पकडणारा माणूस मी पकडून देणार, फक्त तुमचं सहकार्य मला पाहिजे. त्या धर्तीवर त्यांना केबल, पाणी पुरवठा, अजून काय लागेल ते आजच्या आज तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो. आता ती काय झाली, पाण्यातली विहीर आहे, मोटर आहे, ती केबल मिळायला जरा थोडं टंचाई आहे. त्यांचा अभंगाला आत्ताच फोन केला मी, तर ती मिळाली, ते उपलब्ध झाले तर तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो. आणि त्यांना म्हणलं जिथं जायचं ती तुम्हाला आजच्या क्षणीला पाणी तुम्हाला चालू करायची जबाबदारी माझी राहील. पण तुम्ही आता हे सगळा गुन्हा नोंद केला बातमीमध्ये, मग म्हणजे तक्रार दिली, मग काय पोलिसांनी केली ऍक्शन घेतली, सगळ्यांनी माफी मागितली, त्यांच्याकडे दंड म्हणून 2 लाख रुपये घेतले त्यांनी दिले. अच्छा, गावकऱ्यांना म्हणलं तुम्ही ठरवा, निर्णय माझा आहे, मी चोरी पकडून दिले, निर्णय सगळ्यांनी घ्या. त्यावेळी सगळ्यांनी, मी तिथे थांबलो नाही, चोरी तुम्ही पकडले, मी पकडून दिलेले, तुम्ही गावाने संबंधित बिटा अंमलदार हे सगळे होते, तुम्ही निर्णय घ्यायचा काय घ्यायचा, मी नाही. त्यांनी मग वृक्ष लागवडसाठी झाडं आणि ते दिले, मग त्यांनी माफी मागितली. तशा प्रकारे म्हटलं मी ह्यांना आता ती शेअर करून सांगितलं की तुम्ही फक्त मला पाठपुरावा करा, मी चोरी पकडून द्यायची जबाबदारी माझी राहील. यांच्या पाठीमागं सगळे राहणार का? उद्या यांनी काय केलं तर तुम्ही म्हणू नका, नाही तर उगाच हे तोंडावर येणार, तुम्ही मागे राहणार. त्यांना ते सांगितलं, परत पुढे मी यायचं, परत माझ्या मागे नाही. मला सहकार्य काय, तुम्ही मी देणार, केबल देणार, चोरी तुम्ही पकडून द्यायचा, काय लागलं तर जबाबदारी माझी राहील ना. तोडफोड जो करतोय ही सगळ्यांना नाव माहिती असते, पण कोणी सांगत नाही त्यांना. बघा मी आता तेच सांगितलं, बघा तुम्ही नावं सांगा मला, मी ते संबंधित गुन्हा नोंद करतो ना स्पेसिफिक. यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. अॅट्रॉसिटीचा गुन्हा होतोय, परंतु स्पेसिफिक नाव पाहिजे ना. ह्यांचं काय म्हणणं, अॅट्रॉसिटी करतो, अॅट्रॉसिटी तशी नाही होत, नाव सांगा स्पेसिफिक, आपण करू, मी तुमच्या बरोबर आहे. जर तुम्हाला माहित असेल एखाद्याला की संबंधित व्यक्तीने केलं, तुमच्या बरोबर मी आहे ना, सचिव आहे, मी तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत आहे, कारण तुम्हाला न्याय द्यायचा. ठीक आहे, आता काही कारणास्तव ते काय संशयावरून नाव घेतलं, ते म्हणतील आमच्या बदनामी नाही, तो विषय काय करा. आज आमची रिक्वेस्ट आहे जगताप सर, तुम्ही त्यांचं ते जोडा, आज चालू करा, मी जोडणार, तुमच्या अगोदर झालं. तुमची बातमी बघूनच मला वाटायला लागले तुमच्याकडून न्याय मिळेल म्हणून. पण आता जो कोण व्यक्ती जे अशी आगळी करतोय, या आदिवासी वस्तीला पाण्यापासून वंचित ठेवतोय, यांनी जर परत कृत्य केलं तर याच्या अॅट्रॉसिटी शासनाच्या निर्णयानुसार वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने मी काय जे निर्णय घ्यायचा तो कडक शासन करण्याची जबाबदारी घेतली जाईल. कारण हा तिसरी म्हणजे आताच विषय नाही, ह्यांच्याकडे 4-5 वर्षापासून म्हणजे आल्यापासून तो विषय, त्यांच्या बॉडीतल्या सदस्यांना पण म्हणलो होतं काय तर तुम्ही निर्णय घ्या. हा निर्णय आता नाही, कायमस्वरूपी निर्णय घेतला पाहिजे. हा पाणी पुरवठ्याची योजना आहे का, तुम्ही एक पत्रकार आहे आता, आता आमच्या आणि पठारावर इतकी टंचाई आहे की म्हणजे शेवटी पाणी टँकर आलं तरी किती लोक पाणी पिते त्याच्याबद्दल काय नाही, पण पाण्याची आम्ही सोय करतोय. टँकर येताना पण जरा विसंगती होती पाण्याची, त्याच्याबद्दल काय अडचण नाही. परंतु आता नवलेवाडीला एखादी विहीर किंवा असं ह्यांना स्पेसिफिक वेगळंच पाणी पुरवठा योजना झाली तर चांगली होईल. मंगळवारी तुम्ही माझ्या समेत मी काय देऊ शकत नाही, परंतु आपण बीडीओ साहेबांसमोर जाऊ, आपण 5-6 शिष्टमंडळ जाऊ, असं असं आहे पर्याय व्यवस्था आपण काढू, तुम्हाला द्यायची व्यवस्था करू. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगले अधिकारी असं मला तुम्हाला भेटून मला जाणवलं. तुम्ही या लोकांना न्याय द्या. आता 100% हे कुठून पाणी आणतात तेव्हा प्यायला, आंघोळीला? आता काहीच नाही, त्यांना काहीच नाही. आता मी तर काय करू शकत नाही, परंतु टँकरची मागणी केलेली आहे. टँकर उद्या साहेबांना रिक्वेस्ट करतो, साहेब उद्यापासून टँकर पहिला त्यांच्याकडे द्यायची व्यवस्था करतो. पाणी आज चालू झालं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही तर उद्या पहिला टँकर चालू होणारा पहिला त्यांच्या वस्ती होईल. आता काय किंवा आता ते कंसे साहेबांचा एक टँकर येतो ना काहीतरी, नाही म्हणजे त्यांना एक रिक्वेस्ट करू की दुसऱ्याला न देता तुमच्याकडे द्यायची व्यवस्था करू, काय तर पर्याय व्यवस्था करायला पाहिजे.